मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थेट पाकिस्तानातून धमकी, मुख्यमंत्री कार्यालय उडवण्याचा मेसेज। सुपरस्टार्सला बाजूला करून एआय बॉलिवूडचा ताबा घेईल, पहिल्या एआय चित्रपटाचा थरारक ट्रेलर प्रदर्शित। हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील दर तिप्पट। मेडिकल काउन्सिल कमिटीकडून कट ऑफ पर्सेंटाईलमध्ये घट, 5% असणारे नीट पीजी साठी पात्र। अपात्र लाडक्या बहिणींवरील कारवाई सैल होण्याची चर्चेत उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा अट घातली आहे। म्हणाले, गरीब महिलांनाच लाभाचा आवश्यकता असेल। रमजान नंतर या दिवशी दिसणार ईदचा चंद्र, आजपासूनच सुरू करा तयारी। अलिबागमध्ये भर समुद्रात भीषण अग्नितांडव, 18 ते 20 मच्छीमारांच्या बोटीला आग। चमोलीमध्ये हिमस्खलनाचा कहर, 42 जण अजूनही बेपत्ता, हवामान स्वच्छ झाल्यावर हेलिकॉप्टरने बचाव कार्य। पुण्याच्या नाणे घाटातील 2000 वर्ष जुना शिलालेख, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारा महत्त्वाचा पुरावा। ज्याची भीती होती तेच घडलंय, प्राण्यानंतर आता माणसाला बर्ड फ्लूची लागण। बांगलादेशी रोहिंग्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असं अमित शहाचे पोलिसांना निर्देश। चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू असताना पाकिस्तानात भीषण बॉम्बस्फोट, आत्मघाती हल्ल्यात 5 ठार तर 20 जखमी। स्वारगेट प्रकरणात बलात्कार झालाच नाही, असा आरोपीच्या वकिलांचा दावा आहे। आमच्या मातृभाषेविषयी तुम्ही उपदेश करू नका, राज्यपालांच्या वक्तव्यावर तामिळनाडू सरकार भडकले। महाकुंभपासून चर्चेत आलेल्या IIT बाबावर हल्ला का, कुठे घडली घटना, आरोप काय? लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आज जमा होणार अशी चर्चा सुरू आहे। TCS मॅनेजरने पत्नीच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या। नारायणगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 54 वर्षीय ज्येष्ठ नागरिक जखमी। संध्या लाईव्ह